तारडवाराता केसे वेळ्यो रोंगे लायो होईन दहाडे दिनकर लकडू बारेला मनापुरी। ही तुमची जी मानापुरी मधली जी प्रथा आहे होळीची, याच्याबद्दल तुम्ही सांगा बरं। कसं आहे, आम्ही 39 वर्ष 40 वर्ष झाले आम्ही इथे, ते आहेच पद्धत आहे आमची। कारण होळीमध्ये आम्ही काय करतात? नेमकं असं करता की होळीमध्ये जेवण आम्हाला मटण मच्छी दारू हेच आम्ही हा जेवण करावं तेच देत आम्ही। दुसरं काहीच नाही, गोड पदार्थ काहीच बनवता नाही। गोड पदार्थ आमचं कधी बनणार असलं तर उद्या बनवू शकतात, पण आज नाही बनवू शकतात। दिवसभर उपवास केला हा उपासच आहे, आमच्या उपासच आहे ना। नाही तर झाडाचा फुलं बी देता नाही आम्ही। झाडूच्या उद्या मग काही शेळी आपलं सॉरी चिया हा चिया बनवता आणि भात, ते आम्ही जे काही आपल्या घरात देव राहतो त्यांना ते गोड पदार्थ तवा देतात। आपलं फक्त एकच देव राहतो धनश्री माता असं म्हणून राहतात, त्याची पूजा असं करता आम्ही की बाबा देवपूजा असं करता आम्ही की बाबा त्यांना असं की गोड पदार्थ राहिलं जेव्हा आपण भोंग्यामध्ये गोड शेव घेतलं, खजूर घेतलं, डाळी घेतलं, असं म्हणजे जो जेवढं भोंग्यामध्ये सण घेतलं ते सर्व पदार्थ आम्हाला तरी आजच्या होळीला कुठून लोक आलेले आहेत? आजच्या होळीसाठी कुठून लोक आले? होळीसाठी आमचं म्हणजे खरगोन जिल्ह्यामधून लोक येत आहे, म्हणजे कमीत कमी खरगोन इकडे वरला बडवानी म्हणजे इतके म्हणजे दुरून लोक येत आहे। म्हणजे असं की कमीत कमी आम्हाला 40-50 ढोल होती ना। प्रत्येक ढोलाने असं की आम्ही प्रत्येक ढोल आलं, जो 1 नंबर ढोल आले त्यांना 1500 रुपये बक्षीस द्यायचं, 2 नंबर आले त्यांना 1000 रुपये द्यायचं, आणि जो जेवढं ढोल आले त्यांना आम्ही 500 रुपये आम्ही जनरलला देऊ, हा असं विषय। हा सर्वांना म्हणजे कोणले सोडायचं नाही काही असं। पूजा कशी करता तुम्ही होळीची? पूजा असं की आपण पूजा केले की नाही, आपण होळीची पूजा केली की नाही, आपण गेले तरी ते आपण पहिले बांबू लावता, आमच्या बांबूच म्हणतात त्यांना, यांना कोरलं मग त्याला खाली दाबलं, मग खाली दाबायचं, त्यांची पूजा करायची। त्यांची पूजा केली त्यांना कधी पेटलं आणि कधी खाली पडलं की त्यांना बाबा असं की बाबा 5 गावाचा मेन माणसं राहतात, मग त्यांना असं जरातीवर तोड्याचं असं। किती गाव मिळून ही होळी करताय? आम्ही आता गाव म्हणजे आम्ही कमीत कमी 1000 मतदान आहे आमचं आता। एकच गाव आहे, एकच हा मनापुरीचेच आहे, दुसरं नाही, कोणाचेच नाही, मनापुरीचेच आहे। नाही असं तर आजूबाजू आहे घर पण नाही, फक्त मनापुरीच आहे, मनापुरीच आहे, मनापुरीचेच। आमची कुळदेवता म्हणजे घिंचिरी माता म्हणतात।